नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ग्रह साक्षात परब्रह्म या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण होळी पौर्णिमा कधी व कशी साजरी करावी त्या दिवसांमध्ये 8 दिवस अगोदर जे होलाष्टक आपण साजरं करतो, या होलाष्टकामध्ये आपण काय काळजी घ्यावी, कशा प्रकारे आपण नियम पाळावेत, तसेच आपल्या घरातील जे विवाह इच्छुक मुलं किंवा मुली असतील तर त्यांचा विवाह लवकरात लवकर जुळून यावा यासाठी अचूक आणि अत्यंत उपयुक्त असा तोडगा उपाय जाणून घेणार आहोत. तर ग्रह साक्षात परब्रह्म या आमच्या युट्यूब चॅनलला आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब बटन दाबून या व्हिडिओला लाईक व शेअर करा. होलिका. यंदा होळी ही दिनांक 2 मंगळवार या दिवशी येणार असून सायंकाळी आपल्याला 6:30 वाजेपासून म्हणजे 6:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत आपण होळी पौर्णिमा साजरी करू शकतो. या होळीच्या पर्व काळामध्ये आपल्या घरातील विवाह इच्छुक जे मुलं किंवा मुली असतील यांचा विवाह लवकरात लवकर जुळावा, त्यांना वैवाहिक सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी मी आज आपल्याला अचूक असा तोडगा उपाय सांगणार आहे, जेणेकरून त्यांच्या ग्रहदशेमध्ये जे काही दोष असतील ते निघून जावेत व त्यांना वैवाहिक सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी आज मी आपल्याला अत्यंत सोपा उपाय सांगणार आहे. जे आपल्या घरातील विवाह इच्छुक मुलं किंवा मुली असतील त्यांनी सकाळी लवकर उठून देवाची पूजा करून आपल्या उजव्या हातामध्ये 7 हळदीचे खांड, ज्याला हळकुंड म्हणतो आपण, हे हळद खांड शक्यतो बाळंती नसावे, म्हणजे त्याला एखादा फुटवा फुटलेला असावा, आणि 7 सुपाऱ्या, अखंड सुपारी जी आपण पूजेला वापरतो ती, अशा 7 सुपाऱ्या व 7 हळदीचे खांड घेऊन आपल्या घरातील देवघरासमोर बसावं. श्री गणेश गजाननाची प्रार्थना करावी, आपल्या कुलदेवतेची कुलस्वामिनीची प्रार्थना करावी, मातेला आणि गजाननाला प्रार्थना करून सांगावं की मला वैवाहिक सुखाची लवकरात लवकर प्राप्ती व्हावी, मला यथायोग्य माझ्या आवडीचा वर किंवा वधू प्राप्त व्हावी, त्याच प्रकारे वैवाहिक सुख प्राप्त होऊन माझा विवाह संस्कार लवकरात लवकर घडावा अशी प्रार्थना करून उजव्या हातातील जे हळदखांड आणि सुपाऱ्या आहेत त्यावर डावा हात ठेवावा. मनोभावे प्रार्थना करून दिवसभर ते हळदीचे खांड आणि सुपाऱ्या त्या आपल्या देवघरातील देवांसमोर ठेवायच्या आहेत. सायंकाळच्या वेळेला ज्या वेळेला होलिका दहन असेल त्यावेळी आठवणीने आपल्याला ते 7 हळदखांड आणि सुपाऱ्या होलिकेजवळ घेऊन जायचं आहे. होलिकेची पूजा करायची आहे. पूजा करून गाईच्या तुपाचा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. होलिकेला प्रार्थना करायची आहे की माझा विवाह संस्कारात लवकरात लवकर घडावा, वैवाहिक सुखाची प्राप्ती व्हावी, अशी प्रार्थना केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ते 7 हळदीचे खांड आणि सुपाऱ्या त्या होळीमध्ये अर्पण करायचे आहे. यामुळे आपला लवकरात लवकर विवाह जुळून येईल. आपल्या कुंडलीमध्ये, आपल्या वास्तूमध्ये जे काही दोष आहेत, जेणेकरून आपल्या विवाहाला विलंब होत असेल ते सर्व दूर होतील. यासोबतच आपल्याला आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या होळिकेची थोडीशी रक्षा आपल्याला घरी आणून आपल्या घरामध्ये ठेवायची आहे. 21 दिवस आपल्या कपाळाला ती रक्षा दररोज लावायची आहे आणि लावत असताना पुन्हा गजाननाला आणि आपल्या कुलस्वामिनीला लवकरात लवकर विवाह घडून यावा, वैवाहिक सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे. नक्कीच आपला विवाह लवकरात लवकर जुळेल यात शंका नाही. आता होलाष्टक, या होलाष्टकाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. होलाष्टक जे असतं ते फाल्गुन शुद्ध पौर्णिमा या होळीच्या 8 दिवस अगोदर म्हणजेच फाल्गुन शुद्ध अष्टमी या दिवशी सुरू होत असतं.
या दिवसांमध्ये ग्रहांची दशा अत्यंत खराब किंवा वातावरण दूषित झालेलं असतं आणि त्यामुळे शक्यतो या काळामध्ये विवाहादी शुभकार्य मंगल कार्य टाळावीत. वास्तुशांती, गृहप्रवेश किंवा कोणत्याही प्रकारचं नवीन कार्य करणं आपण टाळणं अत्यंत आवश्यक असतं. या काळामध्ये आपण जप, देवाचं नामस्मरण आदी गोष्टी करू शकतो. दानामध्ये अन्नदान, त्याच प्रकारे वस्त्रदान, गूळ, फुटाणे आदी दान करणं अत्यंत पवित्र व पुण्यप्रद सांगितलेलं आहे. या 8 दिवसांमध्ये श्री नारायणाच्या अत्यंत प्रिय अशा भक्ताला म्हणजेच भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने अनन्वित असे अत्याचार केले. भगवंताच्या प्रिय या भक्ताला तारण्यासाठी होळीच्या दिवशी होलिकेचं दहन भगवंताने केलं. आपल्या भक्ताला प्रल्हादाला त्या होलिकेतून अत्यंत सहज फुलाप्रमाणे जिवंत ठेवलं आणि दाखवून दिलं की माझ्या भक्ताला कोणीही मारू शकत नाही. आणि म्हणून या दिवसामध्ये आपण बजरंग बाणाचा पाठ दररोज 11 वेळा करायचा असतो, जेणेकरून आपल्या घरातील आपल्या वातावरणातील नकारात्मकता दूर होईल. शक्यतो या दिवसांमध्ये वादविवाद टाळायचे असतात आणि म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे. या होलाष्टकामध्ये आपण जेवढी भगवंताची भक्ती करू, सेवा करू, ती नक्कीच आपल्याला फलद्रूप होत असते. यामुळे घाबरून न जाता आपण देवाची भक्ती करूया, नामस्मरण करूया, जेणेकरून या होळी पौर्णिमेपर्यंत आपल्याला एक चांगल्या प्रकारची पुण्याची प्राप्ती होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.